वळणावरची माणसं. लेखक डॉक्टर राजेंद्र माने. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रकरण 11. मालुताई. एखादा माणूस आपल्या आयुष्यात इतकं अचानक प्रवेश करतं की विचार करायला लागलं तर त्याची पहिली भेट आठवतच नाही. त्याचंही कारण असतं. तशी आपण सर्वसामान्य जीवन जगणारी माणसं. सर्वसामान्य व्यथा वेदना सुखदुःख जोपासत राहणारी. क्वचित एखाद्याच्या हातून असामान्य कर्तृत्व घडतं. त्याचा सत्कार होतो, चार माणसात कौतुक होतं. अगदीच त्याने इतिहास घडवला तर सरकारतर्फे पद्मश्री मिळते. आपल्या आयुष्यात असे क्षण कमी. आपण लोक माना उंचावून त्या लोकांची कौतुक बघतो. पण हे बघताना कधी-कधी सवडीने मान वळवून आपल्या आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येतं, संसारी चार चौघांसारखं आयुष्य जगताना सुद्धा तपश्चर्येसारखं वाहून घेऊन पैलतीर गाठण्याचा प्रयत्न करणारी ही माणसं आहेत. चांगला संसार केला म्हणून कोणतं पारितोषिक दिलं जात का नाही ते मला माहीत नाही. मध्यंतरी एका कवी संमेलनात जाण्याचा योग आला. त्यात एका कवीने त्याची कविता सादर केली. त्याचे नेमके शब्द नक्की आठवत नाहीत. पण त्याचा अर्थ असा होता, ज्ञानदेवांनी साधी एक भिंत चालवून दाखवली तर त्यात विशेष काय आहे? इथं आम्ही तर चार भिंतींचं घर असणारा संसार चालवतो. चार भिंतींच्या घराचा संसार चालवणं ही तशी लौकिकात खूप अवघड असणारी गोष्ट असते. कारण या चार भिंतींच्या आत चार वेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र नांदतात. त्या नात्याचं लेबल लावून प्रत्येकाच्या वेगळ्या अपेक्षा, वेगळे अधिकार असतात. हे सगळं सांभाळत त्याची होता होईल इतकी पूर्तता करत संसार सिद्धीस न्यावे लागतात. अडी-अडचणींना तर तोटाच नसतो. एक ठिगळ लावेपर्यंत दुसऱ्या ठिकाणी वस्त्र उसवत असतं. परिस्थिती कोणत्या वेळी कोणत्या वळणावर उभं करेल याचा भरवसा नसतो. अशा वेळी येईल त्या परिस्थितीला तोंड देत राहायचं बघा, असं म्हणणाऱ्या मालूताई मला आठवतात. गेली 20-22 वर्षे मी मालूताईंना पाहतोय. सगळे त्यांना मालूताईच म्हणतात. पण त्या माझ्या जिवलग मित्राच्या आई. त्यामुळे मी त्यांना आई याच नावाने हाक मारायचो. माणसाला कुठल्या घरात, कुठल्या गावात, कोणाच्या पोटी जन्म मिळावा हे कोणाच्याच हातात नसतं. मालूताईंचा जन्म झाला तो एका एकत्र कुटुंबात. खाणारी 10 तोंडं आणि मिळवणारे हात 2 अशी परिस्थिती असणाऱ्या घरात. वेगळी नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे घरात गाणं होतं. दोन्ही काका त्यात तज्ञ होते. हार्मोनियम, तबला यासारखी वाद्य होती. गाणं शिकायला गावातली 6-7 मुलं-मुली यायची. पण शौकाच्या या व्यवसायातून फारशी प्राप्ती नव्हतीच. ब्राह्मणी कुटुंब, त्यामुळं टापटिपीनं राहणं आलाच. साधे कपडे असले तरी ते स्वच्छ लागायचे. ही मंडळी मूळची गोव्याकडची. सारस्वत ब्राह्मण. घरात मंगेश, शांतादुर्गा या कुलदेवतांची रोज पूजा करणारी. पण होणारी प्राप्ती आणि घरातल्या माणसांची संख्या यांचं गणित जुळायचंच नाही. चुलत सख्ख्या भावंडात मालूताई मोठ्या. त्यामुळे मुळातच समंजसपणा त्यांना जोपासायला लागला. त्यांचे वडील फारसे कमाई करायचे नाहीत. आई मात्र दिवस रात्र घरात स्वतःला उगाळून घ्यायची. पण नवरा कमावता नसला की एकत्र कुटुंबात अशा बाईच्या कष्टाला काहीच अर्थ नसतो. कोणी ते जमेस धरत नाही. मिळणाऱ्या टोमण्यांसहित देह झिजवणं इतकंच हाती असतं. आईचं हे मुकं झिजणं मालूताईंनी पाहिलं होतं. 2 वेळचं जेवण मिळणं मुश्किल होतं. कधी-कधी दुकानातून रात्रीच्या वेळी फक्त चुरमुरे आणले जात. त्यात चवीला थोडे फुटाणे मिसळून तिखट-मीठ लावून रात्रीची भूक भागवावी लागे. पैसा जवळ नसला तरी प्रतिष्ठा सांभाळताना पावलोपावली प्राण पणाला लावावे लागतात. मालूताईंची आई रोज मंगेशापुढे दिवा लावताना मालूताईंना जवळ घेत असे. दोघी मायलेकी त्या निरंजनाच्या प्रकाशात उजळणाऱ्या देव्हाऱ्यासमोर नतमस्तक होत. घरातल्या गाण्याच्या परंपरेने मालूताईंचा गळाही गोड होता. लहान चुलत सख्ख्या भावंडांना एकत्र बसवून त्या मग शुभंकरोती रामरक्षा म्हणून दाखवायच्या.
संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी मालूताईंच्या गोड गळ्यातून रामरक्षा ऐकताना मालूताईंच्या आईचा तांदूळ निवडणारा हात थांबायचा. पोरीच्या लग्नाच्या चिंतेने त्या कासावीस व्हायच्या. घरातलं कर्तेपण दिराच्या हातात. तोही घरासाठी राबत होताच. आर्थिक स्थिती झाकून राहिली नव्हती. अशा वेळी पोरीचं लग्न करणं म्हणजे सोपी बाब नव्हती. शेवटी या गोष्टी बोलायची पंचाईत, न बोलायची त्याहून पंचाईत. हे सगळं मी त्यांच्याच तोंडून कधीतरी ऐकलेलं. मालूताईंचं लग्न झालं तेव्हा त्यांनी 25शी पार केली होती. मिळालेलं स्थळही जेमतेमच. त्यांच्या माहेरच्या परिस्थितीला झेपेल असं. देण्या-घेण्याचा फारसा प्रश्न नव्हता. मुलगा सरकारी नोकरीत कारकून हीच जमेची बाब. इकडची 10-12 माणसं, तिकडची 15-20. एका देवळाच्या दारात पहाटेच्या मुहूर्तावर मालूताईंचं लग्न झालं. मालूताईंच्या आईच्या डोक्यावरची जबाबदारी कमी झाली. रोजची खपणी होतीच, पण कर्तव्याला माणूस चुकला की त्याला जास्त वाईट वाटतं. गरीब असो, श्रीमंत असो, माणसाला कर्तव्य चुकत नाहीत. ती एक अदृश्य बांधिलकी असते. सांसारिक हाल अपेष्टांना दुःख म्हणायचं की नाही हा एक प्रश्नच आहे. कारण त्यातून सहसा कोणी चुकत नाही. वेगवेगळ्या प्रकारे सगळे जण यात अडकलेले असतातच. मालुताईंच्या सासरीही तसं कुटुंब मोठंच होतं. सगळी सूत्र सासऱ्यांच्या हातात. मालुताईंचे पती म्हणजे संत म्हणावे इतके भोळे. कोणाला कधी दुखावणार नाहीत. नोकरी एके नोकरी. महिन्याचा पगार घरी दिला की संपलं. कर्तेपणाने घर चालवणं ही वडिलांची ताबेदारी असं मानणारे. मोठी नणंद नोकरी करणारी. तिच्या नोकरीमुळे तिचं वेगळं अस्तित्व होतं. तिचा स्वभावही शांत. आपण बरं आणि आपलं बरं अशातला. तीही पगार निमूटपणे वडिलांच्या ताब्यात द्यायची. कदाचित घर चालवण्याच्या या कर्तेपणातूनच सासऱ्यांचा स्वभाव तापट बनलेला होता. मालुताईंच्या नशिबाचे कष्ट चुकलेच नव्हते. पण फरक इतकाच की इथली परिस्थिती माहेरच्या मानाने बरी होती. खाण्यापिण्याची काही भ्रांत नव्हती. मालुताईंचा स्वभाव मुळातच कष्टाळू. कष्टाला त्यांची कधीच ना नसायची. घरात नुसती खाण्यापिण्याची समृद्धी असून भागत नाही. घरच्या गृहिणीच्या हाताला सुगरणपण असलं की अन्नपूर्णा त्या वस्तूवर सदैव प्रसन्न राहते. मालुताईंच्या हातून तयार होणाऱ्या चटणीला सुद्धा खाशी चव असायची. त्यांनी कुठलाही पदार्थ बनवावा आणि खाणाऱ्याने वा म्हटलं नाही असं कधीच घडायचं नाही. मिक्सर, ओव्हन यासारख्या साधनांशिवाय मालुताईंचा स्वयंपाक चालायचा. पदार्थाला सारस्वती टच असायचा. रोजचं ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, जिरे पाटा वरवंट्यावर वाटल्याशिवाय आमटी व्हायची नाही. मालुताईंचं वाटण हा शेजारणींच्या कौतुकाचा आणि थोडाफार हेव्याचा विषय होता. पण मिक्सरची बटणं फिरवायला सोकवलेल्या हातांना पाटा वरवंटा घेऊन बसणं अवघड वाटायचं. मालुताईंनी बनवलेल्या कुठल्याही पदार्थाची चव कधीच बदलली नाही. कारण त्यांचा स्वयंपाक करण्यामागे फक्त पाट्या टाकण्याची क्रिया नसायची. त्या नेहमी म्हणायच्या, स्वयंपाक करताना नुसतं तण राबवून चालत नाही, मनही लावावं लागतं. पुढं सुना आल्या. नवीन लेकीबाईंना ही तंत्र अवघड वाटू लागली. नवीन पिढीतल्या बायकांना स्वयंपाकाचा उरक साधायचा, पण मालुताईंसारखी पदार्थाची चव साधेलच याचा भरवसा नसायचा. आणि मालुताईंच्या हातचं जेवण जेवायला चटावलेली जीभ मग प्रत्येक वेळी तुलना करायला लागायची. घरातल्या नवीन बायकांना काही वेळा मालुताईंच्या सुगरणपणाच्या कौतुकाचा हेवा वाटायचा. कधी कधी एखादी गोष्ट चांगली झाली म्हणून कौतुक जरी केलं तरी झाली असेल पण मालुताईंसारखी नाही असा वाचिक आहेरही व्हायचा. मालुताईंचं करणं सुद्धा भरभक्कम असायचं. पोहे केले तरी दोन दोनदा आग्रह करून पोटभर खायला घालतील. घरात 4-5 माणसं होती, पण त्यांच्या आमटीचं पातेलं जेव्हा मी प्रथम पाहिलं तेव्हा माझीच छाती दडपली होती.
मालुताईंच्या घरात आमटी ही भाकरी चपातीला लावून खायची गोष्ट नव्हती. ताटातली पहिली आमटीची वाटी सुरुवातीला नुसती प्यायली जायची. माणशी 4 वाट्या सरासरी आमटी लागायचीच. ती त्यांच्या घराची पद्धतच होती. शिवाय शेजारच्या घरात चवीसाठी म्हणून आमटी पाठवली जायची. ती कधी वाटीतून नाही तर छोट्या पातेल्यातून. मालुताईंच्या हाताला दानत होती. चवीसाठी आलेल्या त्या आमटीवर आमची जेवणं व्हायची. एखादं माणूस कष्टाळू असलं की मग अशा माणसाला कष्ट सुद्धा शोधत येतात. मालुताईंचा बराचसा वेळ स्वयंपाकघरात जायचा. जमदग्नीच्या वंशातले सासरे असल्यामुळे त्यांना फार सांभाळून राहावं लागायचं. घरात भांड्यांचा मोठ्यांदा आवाज झाला तरी बाहेरच्या खोलीतून लगेच गर्जना व्हायची. नवरा, 2 मुलं, एक लग्न न झालेली समवयस्क नणंद आणि सासू-सासरे या सर्वांचं करताना त्या कधी करवदून जायच्या, शेवटी त्याही माणूस होत्या. कधी-मधी चिडचिड व्हायची, पण ती अगदी तेवढ्यापुरतीच. आधीचे कष्ट कमी म्हणून की काय, पण मालुताईंच्या सासूबाई अर्धांगवाताने आजारी पडल्या. उठता-बसता येणं अगदी बंद झालं. सगळ्या क्रिया जिथल्या तिथे कराव्या लागायच्या. मालुताईंनी थोडी-थोडकी नाही तर तब्बल 14 वर्षे सासूबाईंची सेवा केली. बेडपॅन देण्यापासून ते अंघोळी घालण्यापर्यंत सगळं मालुताईंना करावं लागे. चहा, दूध पाजावं लागे, जेवण भरवावं लागे. मालुताईंच्या नणंदबाई नोकरी करायच्या, त्यामुळे या कामाचा बराचसा भार मालुताईंवरच. पण सासूबाईंची सेवा करताना मालुताईंच्या कपाळावर आठी चढलेली मी कधी पाहिली नाही. एक वेगळा सेवाभाव त्यांच्याजवळ होता. त्या एकदा म्हणाल्या होत्या, "कष्टाला मी घाबरत नाही. सासूबाईंचं करायला मला काही वाटत नाही. त्या चांगल्या होत्या तोपर्यंत त्यांनी मला मुलीसारखं वागवलं. मग आता त्यांच्यावर वेळ आली तर मला त्यांना आईसारखं वागवायला नको का?" शक्यतो कुठं फारसं न पाहायला मिळणारं नातं मी त्या दोघींमध्ये पाहिलं. तसंच खास वेगळं नातं मालुताई आणि त्यांच्या नणंदेमध्ये होतं. काही नाती कितीतरी वेगवेगळे कंगोरे घेऊन जन्माला येतात. या नणंद भावजाईंचं नातं असंच जगावेगळं. बऱ्याच वेळा विचार केला की वाटतं परमेश्वर सुद्धा काही वेळा माणसांच्या परीक्षा घेत असतो. माणसं वाईट नसतात. बऱ्याच वेळा परिस्थितीच माणसाला प्रसंगानुसार बरं वाईट घडवत असते. मालुताईंच्या नणंदबाई म्हणजे खरं तर देवासारखी सात्विक आणि सरळ बाई. कधी वाटायचं राग, लोभ, द्वेष, हेवा, मत्सर या सर्वांच्या पार ही बाई गेलीये की काय? संसारात राहून संन्यस्त वृत्ती. आयुष्यभर नोकरी केली. वडील होते तोपर्यंत पगार वडिलांच्या हातात. त्यानंतर मालुताईंच्या हातात. त्या पगाराचं जे काही करायचं ते मालुताईंनी करायचं. खर्चाला लागणारे पैसे सुद्धा त्या मालुताईंकडून घ्यायच्या. बाजारातून आल्यावर उरलेले पैसे परत द्यायच्या. मी मिळवते याचा कणमात्रही अहम या बाईंजवळ नव्हता. मालुताईंनी आणल्याशिवाय कपडा लत्ताही त्या घ्यायच्या नाहीत. अत्यंत साधी राहणी. त्या दोघींमध्ये वयाची उतरती लागली तरी मायलेकीसारखं नातं आहे. मालुताईंच्या सासूबाईंनीही मालुताईंना सांगितलं होतं, "मालू, मी आत्ता आहे मग नाही. माझ्यानंतर अक्काला तुझी नणंद नाही लेक समज." आणि त्याप्रमाणे मालुताईही वागल्या. आयुष्याच्या प्रवासात एकमेकांना दिले घेतलेले शब्द वचनाप्रमाणे मानून वागणारी माणसं खूप कमी असतात. मालुताई त्यातल्या होत्या. सासूचे हे शब्द प्रसंगी खूप त्रास सोसूनही त्यांनी पाळले. खरं तर इथं त्रास हा शब्द लिहितानाही माझ्यापुढे मोठा पेच होता. मालुताईंच्या नणंदबाईंकडून मालुताईंना जे सोसणं पडलं त्याला त्रास कसा म्हणायचा? याचं कारण म्हणजे मालुताईंच्या नणंदबाई मनोरुग्ण होत्या. त्याचा अधूनमधून त्यांना त्रास व्हायचा. त्या अटॅकमध्ये त्या काय करतात, कशा वागतात हे त्यांनाही समजायचं नाही. त्यांना काही वेळा वेगवेगळे भास व्हायचे. एखाद्या व्यक्तीबद्दल विनाकारण मनात संशय निर्माण व्हायचा. त्यातून होणारा त्रागा, बडबड हे सगळं काही काळ घरातील वातावरण बिघडवून टाकणारं असे.
मानसरोग तज्ञ डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू असली, हा सगळा कालावधी मालूताईंची सत्व परीक्षा घेणारा असे. घरात 2 कळती मुलं. त्यांना हे काय चाललंय हे पहिल्यांदा नीटसं समजत नसे. त्यांना समजावणं, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांनी दुखावू नये याची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टींचा एक मोठा ताण त्यावेळी मालूताईंच्या मनावर असे. अशा अवस्थेत त्यांना नणंदबाईंना तर काही सांगताच येत नसे. कारण ते त्यांच्या मनापर्यंत पोहोचत नसे. बरं, रागावूनही काही उपयोग नसे. कारण त्या मुद्दाम तसं करत नसत. अशा वेळी डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर त्यांना देत त्यांची मानसिक स्थिती सुधारण्याची वाट पाहण्याशिवाय मालूताईंच्या हातात काही उरत नसे. पण हेही दिवस मालूताईंनी काढले. त्या भोगण्यातून मनात कोणतीच कटुता नंतर मालूताईंच्या मनात कधीच उरली नाही. पण मालूताईंच्या आयुष्याचा उमेदीचा काळ हे सगळं सोसण्यात गेला. अर्थात हे एका अर्थाने त्या घराचे भोग होते. त्यात कोणालाच दोष देता येणार नव्हता. आता मालूताई त्या दिवसांबद्दल बोलताना कधीतरी म्हणतात, संसार म्हटलं की सोसणं आलंच. हे दोन्ही बरोबरच असतं. ज्यांना सोसता येत नाही त्यांनी संसार करू नये. संन्यास घ्यावा. मालूताईंच्या नशिबी मात्र देवानं हे सोसणं अनेक मार्गांनी लिहिलं होतं. तरुणपणी सुद्धा संधिवातासारख्या त्रासदायक दुखण्याने त्यांच्याशी मैत्री केली ती आज तागायत कायम आहे. ऐन 40शीच्या दरम्यान तर एक वेळ त्यांचे सांधे इतके आखडले की घरातल्या घरात खुरडत चालण्याची वेळ. मालूताईंच्या आयुष्याच्या प्रवासात संधिवाताची जोड साथ कायम आहे. वय वाढीला लागल्यावर उठता बसता गुडघ्यावर हात जातोच. त्या भेटल्या आणि संधिवाताबद्दल चौकशी केली की त्या हसतात. म्हणतात, बरा आहे म्हणायचा. सांधे चलनात राहावे म्हणून रोज चालते. पण तरी हा काही पूर्ण हटत नाही. काय म्हणतात ना, त्यातला प्रकारे. मालूताईंच्या बोलण्यात काय म्हणतात ना, त्यातला प्रकारे हे वाक्य बऱ्याच वेळेला येतं. मी एकदा त्यांना विचारलंही, काय म्हणतात म्हणजे नक्की काय हो? त्यावर त्या हसल्या. म्हणाल्या, मला तरी नक्की कुठं माहितीये. खरं तर मालूताई रूपाने देखण्या, गोऱ्यापान, उंचापुऱ्या. पण आयुष्यभर फारशी हौसमौज करायला त्यांना वाव मिळाला नाही. परिस्थिती खाऊन पिऊन सुखी होती इतकंच. मालूताईंच्या जवळ पैशा अडक्याची ठेव फारशी नव्हती, पण संस्कारांचा अमूल्य ठेवा होता. तो त्यांनी दोन्ही हातांनी त्यांच्या मुलांवर उधळला. मालूताईंच्या टुकीच्या संसारात आर्थिक स्थिती बेताची होती. नवऱ्याच्या पगारावर मुलांची शिक्षण होणं अवघड होतं. नणंदेचा आर्थिक हातभार नसता तर थोडी बिकट परिस्थिती झाली असती. परमेश्वरावर नितांत श्रद्धा, काही वेळा अंधश्रद्धेकडे झुकणारी म्हटलं तरी हरकत नाही. आणि अनिवार्य कष्ट, या सगळ्यांना फळ चांगलं आलं. मालुताईंचा एक मुलगा डॉक्टर तर दुसरा इंजिनियर झाला. तेवढ्या सुखानेही मालुताई भरून पावल्या. सगळ्या कष्टाचं चीज झाल्यासारख्या धन्य झाल्या. लौकिक संसारात मुलं-बाळं रांकेला लागली की माणूस तृप्त होतो. मालुताईंची दोन्ही मुलं मिळवायला लागली. घराची आर्थिक परिस्थिती सुधारली. मालुताईंची मुलं स्वभावाने चांगली होती. मुलांवर मालुताईंचा अपरंपार विश्वास होता. त्यांच्या हातून जे घडेल ते चांगलंच, याच्याशी त्या पक्क्या होत्या. मुलंही आईला मानणारी होती. मालुताईंना मग मुलांच्या लग्नाचे वेध लागले. संसार कधीच संपत नसतो. त्यात गुंतलेला माणूस बदलत असतो. नाती बदलत असतात. ओढ आणि अपेक्षा यात माणसाचं मन गुरफटत असतं. मालुताईंच्या मुलांची लग्न झाली, घरी सुना आल्या, घर खऱ्या अर्थाने नांदत झालं. मालुताई विसावला. आयुष्यभर थकवलेला देह समाधानाने थोडाफार विश्रांती घेता झाला. पण मालुताईंच्या बाबतीत नियतीच्या मनात नेहमी वेगळे डाव होते की काय कोणाला माहिती. कुंडलीतला कुठला तरी ग्रह कायम अशांत असावा आणि तना मनावर सुखाचा तरंग उठतो आहे तोपर्यंत ते सुख ढवळलं जावं असं बऱ्याच वेळा घडायचं. आता सुखाचे दिवस आलेत.
असं म्हणेपर्यंत मालूताईंना ब्रेस्ट कॅन्सर झाला. मालूताईंचा मोठा मुलगा डॉक्टर. हे निदान कळल्यावर तो सैरभैर झाला. आयुष्यभर चंदनासारखा देह झिजवलेल्या आईच्या नशिबी कॅन्सरसारखं दुखणं यावं याने क्षणभर तो खचल्यासारखा झाला. मालूताईंना हे निदान कळलं तेव्हा त्या क्षणभर शांत झाल्या. मला वाटलं त्या उन्मळून पडतील. कदाचित परमेश्वराला दूषणं देतील. पण त्यांनी मुलाला जवळ बोलावलं. म्हणाल्या, "घाबरू नकोस. येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायला पाहिजे. ऑपरेशनला मी घाबरत नाही." डोळ्यातून पाण्याचा थेंबही न काढता त्या ज्या धीराने डॉक्टरांच्या बरोबर ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्या, त्याला खरंच तोड नाही. कॅन्सरसारखा महाभयानक आणि बरा होण्याला किचकट रोग नशिबी आला त्याबद्दल करवाद नाही. मलिन झालेलं एखादं वस्त्र जितक्या शांतपणे उतरून ठेवावं, तितक्याच शांतपणे शरीराचा हा अवयव त्यांनी शरीरापासून उतरू दिला. ऑपरेशननंतरही वेदनेने त्या कधी कणल्या नाहीत. मूकपणे सगळं सोसण्याची त्यांना सवयच लागली होती. एक मात्र कौतुक होतं, जेवढं डॉक्टरांनी सांगितलं तेवढं त्या प्रामाणिकपणे करायच्या. त्यांना कधी गोळी घ्यायची आठवण करायला लागायची नाही, की सांगितलेले व्यायाम कर असं म्हणावं लागायचं नाही. त्याबाबत त्या काटेकोर होत्या. अरे, आपणच सांगितलेलं केलं नाही, तर त्याचा त्रास आपल्यालाच व्हायचा आणि अंथरुणाला खिळून पडायची वेळ आली, तर आपला त्रास घरच्यांना व्हायचा. मग स्वतःच स्वतःला सांभाळायला नको का? मालूताईंच्या या बोलण्यात नक्कीच तथ्य होतं. गीतेमध्ये जशा ओव्या असतात, तशाच माणसाच्या जगण्यातही असतात. आणि ज्यांना जगण्यातली ही ओवी अनुभवता येते, खऱ्या अर्थाने जाणता येते, ती माणसं माणूस म्हणून श्रेष्ठ बनत जातात. मालूताई ऑपरेशनमधून सावरल्या. नातवंडात रमू लागल्या. वाटलं आता पुन्हा उन्हं हळुवार बनतील, पण हे घडायचं नव्हतं. मालूताईंच्या कुंडलीतला तो अशांत ग्रह पुन्हा जागा झाला. दुखण्यांना सुद्धा मान अपमान असतात की काय कोणाला ठाऊक. आपल्याला मालूताई नमल्या नाहीत असं वाटून त्या दुखण्याने मालूताईंच्या दुसऱ्या बाजूच्या ब्रेस्टमध्ये प्रहार केला. त्याही बाजूला कॅन्सरने जन्म घेतला. दुसरी कोणी बाई असती तर हतबल झाली असती. नको जीवन असं वाटून जगण्याला वैतागली असती. पण मालूताईंच्या खंबीर मनाला खिंडार पाडायला हा प्रहारही अयशस्वी ठरला. पुन्हा मालूताई बेडरपणे ऑपरेशन टेबलावर आडव्या झाल्या. क्षणभर डॉक्टरांचा हात थरथरला, पण मालूताई खचल्या नाहीत. पुन्हा सगळे सोपस्कार, औषधं, व्यायाम, तपासण्या. मालूताई निमूटपणे या सगळ्याला सामोऱ्या गेल्या. ज्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवलं होतं, तिथं कॅन्सरनं पिचलेले अनेक पेशंट होते. त्यांच्या चेहऱ्यावरची वेदना, त्यांचं कणणं, वैतागणं हे सगळं पाहायला मिळायचं. मालूताई मात्र कॉटवर शांतपणे पडून असायच्या. रामरक्षा मनातल्या मनात म्हणायच्या. त्यांच्या ऑपरेशनचंही फारसं कोणाला कळवू द्यायच्या नाहीत. म्हणायच्या, आपले भोग निमूटपणे आपण भोगले पाहिजेत. त्याचा इतरांना त्रास का? जेवढं शक्य होईल तेवढं स्वतःच स्वतः करायच्या. हॉस्पिटलमध्येही त्यांना फारशी कोणाची गरज लागायची नाही. या 2 मोठ्या ऑपरेशन्समधून मालूताई बाहेर पडल्या. नशिबाने कॅन्सरसारख्या रोगात जो स्प्रेड आढळतो तो कुठेही नव्हता. सेकंडरीज निर्माण झाल्या नव्हत्या. पण रुटीन चेकअप आणि लक्ष ठेवणं तर गरजेचं होतं. मालूताईंचा मुलगाच डॉक्टर असल्यामुळं त्या बाबतीत काळजी नव्हती. मालूताई एवढ्या मोठ्या 2 ऑपरेशन्समधून बाहेर पडल्या, पण गयाठून गेल्या नाहीत. आता माझं काय उरलंय? देवा सोडव मला. यासारखी निराशाजनक वाक्य कधी त्यांच्या तोंडून बाहेर पडली नाहीत. जगण्याची अनिवार्य जिद्द त्यांच्याजवळ होती. मालूताई आणि त्यांच्या नणंदबाई वयाने 65च्या पुढे, तर त्यांचे पती 70च्या दरम्यान. मालूताईंच्या नणंदबाई तर मालूताईंवर पूर्ण विसंबून. वेगळ्या अर्थाने अजूनही त्या एका लहान मुलीसारख्याच होत्या.
लहानात लहान निर्णय सुद्धा त्या मालूताईंना विचारत. तीच गोष्ट मालूताईंच्या पतीची. म्हातारपण हे सुद्धा बालपणासारखंच असतं. मालूताईंची नणंद काय किंवा पती काय, दोघेही मालूताईंवर मानसिकदृष्ट्या अवलंबून होते. मालूताईंशिवाय दुसऱ्या ठिकाणी त्यांना मानवत नसे. जिकडे मालूताई तिकडे ही दोघे, अशी स्थिती. मालूताई कधी धाकट्या मुलाकडे राहायला गेल्या की हे दोघेही त्यांच्याबरोबर असत. मालूताई कधी नुसत्या बसून नसत. बसल्या बसल्या नातवंडांचा अभ्यास घे, त्यांच्या अक्षराला वळण लाव, त्यांना रामरक्षा शिकव, शुभंकरोती शिकव, हे त्यांचं चाललेलंच असे. नातवंडही दिवसभर मग आजीसोबत रुंजी घालत राहत. मालूताईंचं हे लेकरूवाळे त्यांच्या दुर्धर आजारातही सुख देणारं आहे. माणसाच्या आयुष्यात स्थिर काहीच नसतं. वय बदलत राहतं, नाती बदलत राहतात. सगळ्यांचे स्वभाव एकसारखे नसतात. प्रत्येकालाच वाटत असतं आपल्या मनाप्रमाणे समोरच्याने वागावं. प्रत्येकच नात्याची ती मागणी असते. पण ती संपूर्णतया पूर्ण होणं कुठेच शक्य नसतं. माणसाची पाचही बोटं सारखी नसतात. विचार भिन्नता, समजूतदारपणा, सोशिकपणा हे प्रत्येक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे घरोघरी एकमेकांना समजून घेता घेता कधी रागालोभाच्या ठिणग्या पडतात, पण ते तेवढ्यापुरत्याच. काळाने माणसाला एकमेकांची गरज असते हे पटवून दिले. सगळ्यांच्या एकत्रीकरणातून घराला घर पण येतं. एकमेकांना मानसिक आधार लागतो हे परिस्थितीनं सिद्ध करून दाखवले. या अर्थाने सगळ्या घराच्या कहाण्या तर एकच असतात. विचार भिन्नतेचे छोटे छोटे क्षणिक भूकंप घडले तरी सुद्धा भारतीय संस्कृतीत घराच्या संकल्पनेला तडा जात नाही. त्यामागे हा वेगळा सोशिकपणा सगळ्यांच्या ठिकाणी असतो हेच कारण असावं. मालुताई रूढी, परंपरा, देवधर्म यांच्याशी बांधील होत्या. परिस्थितीने त्यांना फारसं कधी उंबरठ्याबाहेर पडू दिलं नाही. बाहेरचं जग मतलबी असतं. तिथले औपचारिकपणाचे बुरखे वेगळे असतात. त्यामुळे खूपदा मालुताई माणसं समजून घ्यायला चुकायच्या, पण नंतर ते त्यांच्या लक्षात यायचं. मग हसून ते कबूल करायच्या. म्हणायच्या, "काय करायचं बाबांनो, या संसाराच्या रहाटगाडग्यात कधी बाहेर डोकावायला वेळच मिळत नाही." एखादी गोष्ट पटली नाही तरी त्याबद्दल भांडणं किंवा ती पटवून देणं त्यांना कधी जमायचं नाही. त्या शांत बसायच्या. जो काही उद्वेग असेल तो मनातल्या मनात दडपून टाकायच्या. हा त्यांचा सोशिकपणाच होता. पण खूपदा त्यांना काय पटलं नाही हेच मुळी समोरच्याला कळायचं नाही असंही व्हायचं. प्रत्येक माणसाच्या ठिकाणी स्वभावाला असे वेगळे कंगोरे असतातच. खूपदा स्वभावाचे हे खास कंगोरेच त्या माणसाचं वेगळं व्यक्तिमत्व निर्माण करतात. जगण्याला वेगळ्या जिद्दीने सामोरं जाणं हाच मालुताईंचा वेगळा कंगोरा आहे. प्रत्येक वेळी त्यांच्या जिद्दीला नियती आव्हान देते. मध्यंतरी या कॅन्सरच्या मोठ्या 2 ऑपरेशन्स नंतरही नियतीने त्यांच्यावर परत हल्ला केला. पोटातल्या आतड्यात कॅन्सरने डोकं वर काढलं. हे निदान झालं तेव्हा मालुताईंच्या डॉक्टर असणाऱ्या मुलाच्या डोळ्यातही पाणी आलं. आईनं आयुष्यभर इतकं सोसलं, कष्ट काढले आणि आता म्हातारपणीही परमेश्वरानं इतकं भोगणं तिला द्यावं? काय म्हणावं याला? त्याच्या या प्रश्नाला माझ्याजवळ उत्तर नव्हतं. परत एकदा मालुताईंना ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. कॅन्सर झालेला आतड्याचा तुकडा काढून टाकला गेला. परत सगळे सोपस्कार. मी मालुताईंना भेटायला गेलो. क्षणभर वाटलं काय बोलायचं यांच्याशी. माणसाने सोसण्याच्या कमाल मर्यादा ओलांडल्यावर त्याला कोणता आधार द्यायचा? शेवटी सांत्वनाने काय साध्य होतं? शारीरिक भोग हे ज्याचे त्यालाच सहन करावे लागतात. या यातना क्षणभर दुसऱ्याला देतो म्हणून देताही येत नाहीत आणि कोणाला घेताही येत नाहीत. मी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा मालुताई क्षीणशा हसल्या. फिकुटलेला चेहरा, आजाराने शिणलेला देह, हाताला सलाईन लावलेलं. मला त्यांची ही अवस्था पाहवली नाही. मी नुसताच शेजारी खुर्चीवर बसून राहिलो. काही बोलायचा प्रयत्न केला तर डोळे फितूर होऊन अश्रू बाहेर येतील याची भीती वाटत होती.
माझी ती अवस्था मालूताईंच्या लक्षात आली. मालूताईंचं आणि माझं एक वेगळं नातं होतं. त्या माझ्या आईसारख्या होत्या. पण तरीही मैत्रीचा एक वेगळा पदर आमच्या नात्याला होता. मनातलं शल्य मोकळं करायला एक ठिकाण प्रत्येक माणसाला लागतं. काही प्रमाणात मी म्हणते मालूताईंचं ते ठिकाण होतं. मालूताई त्यांच्या आयुष्यात कधी आठवणींनी त्यांचे डोळे भरून यायचे. सोसलेपणाची वेदना क्वचित ओठाबाहेर पडायची. आयुष्यातल्या घडलेल्या घटनांबद्दल, नात्यातल्या, मैत्रीतल्या माणसांबद्दल त्या माझ्याजवळ बोलत राहायच्या. कधी आयुष्यातले सुखाचे क्षण सांगताना त्या त्यांच्या विश्वात रमल्यासारख्या व्हायच्या. एखादी आठवण सांगताना त्या इतक्या सविस्तर सांगायच्या, की कधी ते थोडंफार पाल्हाळिक वाटायचं, पण त्या पाठीमागे एक वेगळा प्रामाणिकपणा असायचा. त्यांच्या आयुष्यातले असे खूपसे प्रसंग मी त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा ऐकले आहेत. खूपदा काही वेळा, काही ठिकाणी थोडं मालूताईंचं चुकतंय असं वाटायचं. काही अहंकाराचे टकराव असायचे, काही मानापमान असायचे. पण मग वाटायचं, मालूताईंच्या आयुष्याच्या या टप्प्यावर आता त्या बदलणं अवघड आहे. आता आपल्या पिढीनं थोडं सोसलेपण, झुकलेपण स्वीकारलं पाहिजे. इथं चूक बरोबरची समीकरणं लावून उपयोगाचं नसतं. आयुष्याची संध्याकाळ चालू असणाऱ्या या माणसांना आपण नमतं घेऊन आनंद मिळणार असेल, तर तो त्यांना घेऊ द्यावा. त्यात आपल्यालाही एक वेगळं समाधान असतं. क्वॉटवर मालूताई शांतपणे डोळे मिटून पडल्या होत्या. या तिसऱ्या ऑपरेशनने त्यांच्या शरीराला थकवलं होतं. स्टँडला लावलेल्या सलाईनच्या बाटलीतून थेंब थेंब सलाईन ठिपकत होतं. तशा मालूताईंच्या बरोबरच्या आठवणीही माझ्या मनात येत होत्या. मी जायला उठलो तेव्हा मालूताईंच्या हातावर थोपटल्यासारखं केलं. सांभाळा, इतकेच शब्द माझ्या ओठातून बाहेर पडले. मालूताई नेहमीप्रमाणे म्हणाल्या, काय करायचं? येईल त्याला तोंड देत राहायचं बघ. त्यांच्या शेजारीच त्यांचे पती आणि नणंदबाई उभ्या होत्या. मालूताईंच्या आजारपणामुळे त्यांच्यावर विसंबून असलेले हे दोन जीव घाबरल्यासारखे झाले होते. नियती आघात करत होती, पण जगण्याच्या जिद्दीचा वेगळा मंत्र घेऊन मालूताई तिच्यासमोर उभ्या होत्या. कधी कधी मलाच भीती वाटते. मालूताईंचे पती आणि त्यांच्या नणंदबाई जणू मालूताई आहेत म्हणून टिकून आहेत. इतकं त्यांच्यावर विसंबून राहणं या दोघांनी सोडलं पाहिजे, पण आता ते शक्य नव्हतं. त्यांच्यासाठी तरी मालूताईंना जगण्याची जिद्द टिकवायलाच पाहिजे. शेवटी कोणीच या पृथ्वीवर अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. जाणं हे आहेच. आणि कुठल्या वेळी मृत्यूच्या झोळीत देहाचं दान घालावं लागेल हे कोणाच्या हातात नाही. पण इतकं सोसलेल्या मालूताईंना पाहिलं की म्हणावं वाटतं, परमेश्वरा, सोसण्याचा मंत्र दिलेल्या या माऊलीला सुखाचं उदंड आयुष्य देण्याचं तंत्र तू आत्मसात कर. तरच तुझं देव पण टिकून राहील. धन्यवाद.